नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। श्री पूर्णेश्वर सांप्रदायिक सांस्कृतिक उत्सव मंडल श्री क्षेत्र पूर्णा द्वारा महाशिवरात्रि के उपलक्ष्य में शिव मंदिर पर विभिन्न कार्यक्रमों का किया गया आयोजन। बता दें, इस उत्सव मंडल के अध्यक्ष अनिल खंडागले के नेतृत्व में भजन कीर्तन, हरिपाठ, कालिया का कीर्तन, महाप्रसाद भंडारे का आयोजन किया जाता है। हजारों की संख्या में शिव भक्त इस कार्यक्रम का लाभ लेते हैं। तो वहीं शिव भक्तों के लिए सिटी केयर हॉस्पिटल द्वारा फ्री मेडिकल चेकअप भी रखा गया था, जिसका भक्तों ने लाभ लिया। बता दें, कार्यक्रम को सफल बनाने के लिए पूर्णेश्वर सांप्रदायिक सांस्कृतिक उत्सव मंडल के सभी पदाधिकारियों का विशेष योगदान रहता है। तो वहीं आयोजकों ने इस कार्यक्रम को लेकर क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। जगत गुरु तुकाराम महाराज की, पूर्णेश्वर भगवान की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। आज जी महाशिवरात्री आहे त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना, तालुकावासियांना आणि सर्व इथं जमलेले माझे बंधू आणि गावकरी मंडळी यांना सर्वांना शिवरात्रीच्या शुभेच्छा। महाशिवरात्री निमित्त आमचं हे आता दुसरं वर्ष आहे। मंडळाचे अध्यक्ष आमचे दादा अनिल खंडागले साहेब, माजी सरपंच पूर्णा, तसेच ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच भालचंद्र टावरे साहेब आणि इतर सहकारी माझे मोठे भाऊ सर्व इथे उपस्थित आहेत। आम्ही आमचा दुसरा वर्ष आहे। मागच्या वर्षी पण आमच्याकडे
या 3-3.5 दिवसाचा प्रोग्राम होता, सप्ताह होता. त्यामध्ये आम्ही कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन असे भक्तिमय संगीत भरपूर केले. त्याच्याबरोबर भंडाऱ्याचा लाभ पण घेतला आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मागच्या वर्षी प्रतिसाद दिला. तसंच या वर्षी भरपूर भक्तांनी याला महाशिवरात्रीमध्ये दर्शन घेऊन प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्हाला अजून एक उत्तेजना मिळाली आहे की पुढच्या वर्षी अजून आम्ही कसा जोरात हा सप्ताह करू. कारण या वडीलधाऱ्या माणसांच्या याच्यात आम्ही सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि मी नागरिकांना आवाहन करतो की आता या 2 दिवसात जसा उत्सव जो पाठ 16 चालू आहे तसंच उद्या त्याचं काल्याचं जेवण कीर्तन झाल्यानंतर भंडाऱ्याचा सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपली प्रोग्राम कसा अजून उत्कृष्टपणे पार पडेल याच्यासाठी सहकार्य करू. आणि ज्यांनी या आमच्या सोहळ्याला वस्तुरूपी यथाशक्ती दान दिलेल्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि मंडळाचे अध्यक्ष अनिल दादा यांच्यावरून मी सर्वांना शुभेच्छा देतो की यापुढे तसाच आमचा सोहळा जोरात चालू होईल. धन्यवाद. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.